तुमचं वय 40च्या पुढे गेलं आहे का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण वयाच्या 40 नंतर आपल्या शरीरात, मनात आणि जीवनात असे काही बदल सुरू होतात जे सुरुवातीला जाणवतही नाहीत. पण त्याकडे दुर्लक्ष केलं तर पुढची 10 वर्ष खूप कठीण जाऊ शकतात. अनेक लोकांना वाटतं, मी अजून पूर्णपणे फिट आहे, मला काही होणार नाही. पण डॉक्टर सांगतात, बहुतांश गंभीर आजारांची सुरुवात याच वयात शांतपणे होत असते. आज मी तुम्हाला अशा 10 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषाने 40 ओलांडल्यानंतर नक्की माहीत असायला हव्यात. यातील शेवटची गोष्ट तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, आरोग्यम टिप्स चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. या चॅनलवर आपण आरोग्य, आहार, आयुर्वेद, फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीबद्दल शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत जाणून घेतो. जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला आता सुरुवात करूया. 1. शरीराचे सिग्नल कधीही दुर्लक्षित करू नका. 40 नंतर शरीर आपल्याशी बोलायला सुरुवात करतं, पण त्याची भाषा वेगळी असते. अचानक थकवा येणे, जास्त झोप लागणे, जिने चढताना दम लागणे, वजन वाढणे, सांधे दुखणे, वारंवार ॲसिडिटी होणे, हे सगळं सामान्य आहे असं समजणं ही सर्वात मोठी चूक असते. कारण शरीर आधी लक्षणं दाखवतं आणि नंतर आजार. आपण मात्र उलट करतो. लक्षणं दुर्लक्षित करतो आणि आजार मोठा झाल्यावर डॉक्टरांकडे जातो. वेळेवर लक्ष दिलं तर अनेक गंभीर समस्या टाळता येतात. दोन, तपासणी म्हणजे भीती नाही, सुरक्षितता आहे. अनेक लोक म्हणतात, मला काही त्रास नाही, मग टेस्ट कशाला? ही विचारसरणी बदलण्याची वेळ आली आहे. कारण मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, फॅटी लिव्हर, किडनीचे आजार, थायरॉइड ही सुरुवातीला कोणतीही लक्षणं दाखवत नाहीत. म्हणूनच वर्षातून एकदा हेल्थ चेकअप करणं ही खर्चाची गोष्ट नसून स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक आहे. 3. स्नायू कमी होतात, चरबी वाढते. वय वाढलं की फक्त केस पांढरे होत नाहीत, शरीरातील स्नायूही कमी होऊ लागतात. त्याच वेळी पोटाभोवती चरबी वाढू लागते. यामुळे शुगर, बीपी, हृदयविकार, गुडघेदुखी यांचा धोका वाढतो. यावर उपाय काय? दररोज चालणं, हलका व्यायाम, आठवड्यातून 2 ते 3 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि पुरेसं प्रोटीन. ही छोटी सवय पुढचं आयुष्य खूप सोपं करू शकते. 4. ताण हा सर्वात मोठा शत्रू आहे. 40 पर्यंत जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. मुलांचं शिक्षण, नोकरी, व्यवसाय, घर, पालक, आर्थिक ताण हे सगळं मनावर सतत परिणाम करत असतं. पण सततचा ताण फक्त मनावर नाही तर हृदयावर, रक्तदाबावर, झोपेवर आणि रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम करतो. म्हणून दररोज 10 मिनिटं ध्यान, दीर्घ श्वसन किंवा शांत चालणं ही औषधांपेक्षाही प्रभावी सवय ठरू शकते. 5. झोप ही लक्झरी नाही, औषध आहे. अनेक जण म्हणतात,
4 तास झोपलो तरी चालतं. पण शरीर तसं मान्य करत नाही. रात्रीची चांगली झोप मेंदूला विश्रांती देते, हॉर्मोन संतुलित ठेवते, हृदयाचं संरक्षण करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. उशिरापर्यंत मोबाईल वापरणं, रात्री उशिरा जेवण, कॅफीनचं जास्त सेवन या सवयी झोपेचा दर्जा कमी करतात. जर तुम्हाला 40 नंतर दीर्घकाळ निरोगी राहायचं असेल तर झोपेला प्राधान्य द्या. सहा, आहार हा औषध असू शकतो किंवा आजाराचं कारणही. 40 नंतर शरीराचा वेग बदलतो. जे पदार्थ 20 किंवा 30 वर्षांच्या वयात सहज पचायचे ते आता शरीराला तितके सहज पचत नाहीत. म्हणूनच या वयात किती खातो यापेक्षा काय खातो हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. आपल्या ताटात रंग असायला हवेत. हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळे, डाळी, कडधान्य, संपूर्ण धान्य, सुकामेवा आणि पुरेसं प्रोटीन हे शरीराला आवश्यक इंधन देतात. त्याचवेळी जास्त साखर, जास्त मीठ, तळलेले पदार्थ आणि प्रक्रिया केलेले म्हणजे प्रोसेस्ड अन्न कमी करणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक जेवण हा तुमच्या शरीरासाठी एक संदेश असतो. तुम्ही शरीराला ऊर्जा देत आहात की आजारांना आमंत्रण देत आहात हे तुमच्या रोजच्या ताटातूनच ठरतं. 7. मानसिक आरोग्याची काळजी घेणं तितकंच आवश्यक आहे. शरीर निरोगी असलं तरी मन थकलं असेल तर आयुष्याचा आनंद कमी होतो. 40 नंतर अनेक जण जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली स्वतःलाच विसरून जातात. सततची धावपळ, कामाचा ताण, आर्थिक चिंता आणि कुटुंबाची काळजी या सगळ्यामुळे मनावर ताण वाढत जातो. स्वतःसाठी वेळ काढा. एखादं पुस्तक वाचा, आवडतं संगीत ऐका, बागकाम करा, मित्रांशी मनमोकळ्या गप्पा मारा आणि गरज वाटली तर मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका. मजबूत मन हेच दीर्घ आणि आनंदी आयुष्याचं खरं रहस्य आहे. 8. नाती जपा. कारण आनंदाचा सर्वात मोठा स्रोत माणसं असतात. वय वाढतं तसं पैशाचं महत्त्व असतंच, पण त्याहूनही जास्त महत्त्वाचं असतं आपल्या माणसांचं साथ देणं. अनेक लोक करिअर, व्यवसाय किंवा जबाबदाऱ्यांमध्ये इतके व्यस्त होतात की आई-वडील, जोडीदार, मुलं आणि मित्रांसाठी वेळच राहत नाही. लक्षात ठेवा, आयुष्याच्या शेवटी लोक बँक बॅलन्स आठवत नाहीत, ते आठवतात एकत्र घालवलेले क्षण. म्हणून दररोज काही मिनिटं तरी आपल्या प्रिय व्यक्तींशी बोला, त्यांना वेळ द्या, प्रेम व्यक्त करा. कारण नाती जपली तर मन निरोगी राहतं. 9. आर्थिक आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे. 40 नंतर फक्त शरीराचीच नाही तर आर्थिक सुरक्षिततेचीही तयारी सुरू झाली पाहिजे. आपत्कालीन निधी, इमर्जन्सी फंड, आरोग्य विमा, हेल्थ इन्शुरन्स, निवृत्तीची बचत, रिटायरमेंट प्लॅनिंग. आणि अनावश्यक कर्ज टाळणं, या गोष्टी भविष्यात मोठा आधार ठरतात. आज केलेली छोटी बचत उद्याची मोठी सुरक्षितता बनू शकते. तुमचं आर्थिक आरोग्य मजबूत असेल तर मानसिक ताणही कमी राहतो. दहा, सर्वात महत्त्वाची गोष्ट,
स्वतःवर प्रेम करा. ही कदाचित या संपूर्ण व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण आयुष्यभर कुटुंबासाठी, मुलांसाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी धावत राहतो. पण स्वतःसाठी काय करतो? स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं, आनंदी राहणं, स्वतःला वेळ देणं हा स्वार्थ नाही, ही स्वतःची जबाबदारी आहे. आरशात स्वतःकडे पहा आणि स्वतःला एकच प्रश्न विचारा: मी माझ्या शरीराची आणि माझ्या मनाची खरंच काळजी घेतो का? जर उत्तर नाही असेल तर आजच सुरुवात करा, कारण बदलासाठी सर्वोत्तम दिवस उद्या नाही, आज आहे. मित्रांनो, 40 म्हणजे आयुष्याचा शेवट नाही. उलट हा असा टप्पा आहे जिथे अनुभव, शहाणपण आणि परिपक्वता आपल्यासोबत असते. जर तुम्ही आजपासून या 10 गोष्टी आयुष्यात अंमलात आणल्या, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कुटुंबातील 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आरोग्यम स्वास्थ्याची गुरुकिल्ली या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त विषयासह. नमस्कार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि नेहमी तरुण दिसत रहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू. आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.